नमस्कार, मी सुवर्णा. आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. मी आज कोणताही शिलाईचा व्हिडिओ घेऊन आलेले नाही आहे. तर मी आज माझ्या नातीसाठी सुंदर असा टोप बनवलेला आहे. शाळेत फंक्शन होतं, शाळेत त्यासाठी साडी आणि हा टोप बनवलेला आहे. तर साडीचा मी व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे. तर आता टोप कसा बनवला तो पाहूया. हे पहा, मी टोपचा जो डोक्याचा आकार असतो तो घेऊन टोपचा आकार असा व्यवस्थित असा एका पेपरवर आखून घेतला. तुम्हाला जसं आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता. आम्ही जसा आकार पेपरवर काढून घेतलेला होता तसंच एक छोटा कार्डबोर्ड म्हणजे असं थोडं लवचिक असं जे खपट असतं त्या खपटावर मी आखून घेतला आणि तो कट करून घेतलेला आहे. एकदम खूपच सुंदर असा झालेला आहे आणि एकदम रेडीमेड असा. तुम्ही जर रेडीमेड घ्यायला गेला तर खूप महाग मिळतो. तो मी घरच्याच साहित्यात बनवला आहे. फक्त एक 10 रुपयाचे जे गोल्डन पेपर आहे तो आणलेला आहे. बाकी सर्व साहित्य घरच्याच साहित्यात बनवलेलं आहे. पहा, आपण मी जे खपट आहे ते पुढच्या साईडचे समोरच्या साईडचे कट करून घेतले. आता पाठीमागच्या साईडचा जो गोल आकार आहे तो काढून घेतला एका प्लेटच्या साह्याने आणि त्याला असे जसे मी व्हिडिओत दाखवलेले त्याप्रमाणे त्रिकोण आखून घेतले. आता हे आखलेले आहे तसे कट करून घ्यायचे. जे त्रिकोण आखलेले होते ते पूर्ण कपटाचे कट करून घेतले. आता जो गोल्डन पेपर आणलेला आहे मी तो पेपर मी फेविकॉलच्या सहाय्याने किंवा फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने आपण चिटकून घेऊया. कोणताही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या. हे पहा, फेविकॉलच्या सहाय्याने असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि पेपर आणि जे खपट आहे ते चिटकवून घ्यायचे. हे पहा, मी फेविकॉलच्या सहाय्याने चिटकवून घेतले. आता जे एक्स्ट्राचा गोल्डन पेपर आहे ते कट करून घेऊयात. हे पहा, मी जो गोल्डन पेपर आहे तो कट करून घेतला. पहा, खूप सुंदर असे आकार आलेले आहेत. आता आपल्याला ह्याला डेकोरेशन करायचे आहे. तर माझ्याकडे कुंदन होते अवेलेबल. तर मी ते फॅब्रिक ग्लू लावून त्याला मी जे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते लावू शकता तुम्ही. माझ्याकडे हे पहा, निळ्या कलरचे कुंदन आहेत गोल आणि पाकळीच्या आकाराचे. मी ते पूर्ण फुल तयार करून घेतले आणि खालच्या साईडला एक लाईन तयार करून घ्यायची आहे. पहा, असे व्यवस्थित लावून घेऊन एक फुल तयार करायचे. तुम्ही कोणतीही डिझाईन करू शकता. आपले फूल खूप सुंदर असे फूल तयार झालेले आहे. आता आपल्याला चेन स्टिच आहे. माझ्याकडे चेन आहे जी खड्याची डायमंड चेन आहे. मी डायमंड चेन पूर्ण साईडला लावून घेणार आहे. फॅब्रिक ग्लू लावून घेतला आणि आता ह्याच्यावर आपल्याला जी चेन आहे डायमंडची ती लावून घ्यायची आहे. हे आरीवर्कसाठी सामान आणलेले होते मी, त्यातच हा टोप बनवलेला आहे. अशी पूर्ण साईडला मी चेन लावून घेतली. एक पार्ट तयार झाला. आपण दुसऱ्या पार्टला आपण जे त्रिकोण आहे त्या त्रिकोणावर मी खड्याची चेन लावून घेणार आहे. त्याला फॅब्रिक ग्लू लावून पूर्ण त्रिकोणावर चेन लावून घ्यायची. हे पहा, खड्याची चेन जी आहे ती लावून झालेली आहे. आता आपण याचा गोल आकार कसा करायचा ते पाहूयात. जे दोन्ही पार्ट जे आहेत ते जॉईन करायचे. आपला जो डोक्याचा घेर असतो गोल जो घेर असतो तो घेर मोजून घ्यायचा आणि त्या अंदाजाने आपल्याला हा पुढचा जो पार्ट आहे त्याला थोडेसे कसे वाकून घ्यायचे आणि मागच्या पार्टला अशी स्टॅपलरची पिन मारून घ्यायची. आपल्या डोक्याचा जो घेर आहे तेवढ्या अंदाजाने मोजून घेऊन त्या अंदाजाने आपल्याला हे घेर गोल भाग तयार करायचा आहे घेराचा. असे स्टॅपलरच्या पिना मारून घेतल्या. पहा, किती सुंदर असा टोप तयार झालेला आहे. तुम्ही ह्या पद्धतीने टोप कधी बनवला होता का? तुम्ही महालक्ष्मी गणपतीसाठी असा टोप बनवू शकता. तुम्ही असा टोप बनवला होता का? नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.